नमस्कार. आपला जो एस-एम-एल आलेला आहे 2025चा, तर यानुसार आपला बी-एम-एसचा कट ऑफ कॅटेगरीनुसार नेमका किती निघतोय? आपण त्या लिस्टमध्ये किती नंबरला आहे? तर या गोष्टी खूप मॅटर करतात. मग आता हा बी-एम-एसचा जो कट ऑफ आहे, तर त्यानुसार आपला प्लॅन असायला पाहिजे. तुम्ही कुठेतरी जॉइन असाल तर ठीकच आहे. पण जॉइन नसाल तरी सुद्धा हा व्हिडिओ थोडा सविस्तर बघा, जेणेकरून तुम्ही स्वतःला थोडं प्रिपेअर करसाल. बघा, आता जर समजा या एस-एम-एलचा जर का विचार केला आपण, तर आपल्याला सुद्धा माहिती आहे की आपली जी एस-एम-एल लिस्ट आहे, तर त्यामध्ये जे नावं आलेले आहे, जवळपास 60,000 पर्यंत विद्यार्थी यामध्ये आहे. तुम्ही जर जस्ट क्वालिफाय जरी असाल, तरी सुद्धा या लिस्टमध्ये तुमचं नाव आलेलं असेल. फक्त विषय काय झाला की जे क्वालिफाय नव्हते, तर त्यांची एक वेगळी नंतर मेरिट लिस्ट येत असते. कारण हे फक्त क्वालिफाय स्टुडंटची लिस्ट आहे. मग यानुसार आपण जो आपला एस-एम-एल आहे, तर तो कसा प्रेडिक्ट करायचा काय, तर हे सगळं मी अगोदर पण तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की हा जो सिरियल नंबर आहे, तर याला आपल्याला एस-एम-एल म्हणायचं आहे. आणि इकडचा हा जो आहे, तर हा कॅटेगरी रँक आहे. आता यामध्ये जर समजा हे पेज जे आहे, तर हे 827 नंबरचा पेज आहे जवळपास, की जे या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. तर हे 1 नंबर पासून जर तुम्ही बघत घेतलं, तर नक्कीच तुमचं नाव यामध्ये तुम्हाला आलेलं दिसेल. आता कट ऑफ बद्दल आपण एकदा बोलूया, कारण सर्वांची उत्सुकता आहे की सर बी-एम-एस तर करायचं, पण मग आता महाराष्ट्रात नंबर लागेल का नाही? का आउट ऑफ स्टेट जायचं काम पडतं? तर आता हे बघा, यामध्ये हा जो एस-एम-एल आहे 35,878. तर आपण काय करू, हा 35,878 वाला जो एस-एम-एल आहे, तर तो इकडे या मेरिट लिस्टमध्ये टाकून बघू. 35,878 वाला. मग या ठिकाणी मी हे व्ह्यूवर क्लिक करतोय, इकडे फाइंडवर क्लिक करतोय आणि आपण जो नंबर घेतलेला आहे 35,878 हा इथं पुट करू. आता ज्यावेळेस समजा हे पीडीएफ थोडं मोठं आहे, तर त्यामुळं याला थोडं सर्च व्हायला वेळ लागू शकतो. पण आता आपण काय करू, हे बघा, हे इथं आलं लगेच. लक्षात घ्या, हे बघा हा नंबर आला. हा मग आता हा जो नंबर आलेला आहे 35,878 वाला, तर हा एस-एम-एल आहे बरं का. आता एस-एम-एल नेमका हा ऑल इंडिया रँक आहे या विद्यार्थ्याचा 5,30,551 आणि हे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे. मुलगी फिमेल कॅन्डिडेट आहे आणि हा एक एस-सी कॅटेगरीचा स्टुडंट आहे. मग आता यामध्ये काय होईल की याचा जो कट ऑफ आहे, हा थोडा कट ऑफ मध्ये बीएमएसचा बसतोय. आणि लक्षात घ्या की हा प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ आपण प्रेडिक्ट करतो या व्हिडिओमध्ये. मग आता हे एस-सी कॅटेगरीवाला जो स्टुडंट आहे, तर तो इथपर्यंत येऊन थांबतोय. थोडक्यात एस-सी 4,066. पण मग याला 100% सीट मिळेलच का, तर ते पण आपण या व्हिडिओमध्ये प्रेडिक्ट करूया. बघा, आता हे तुम्हाला इथं मांडलेलं दिसेल आणि हे जे एक तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढू शकता नंतर, पण थोडं व्हिडिओला समजून घ्या व्यवस्थित. बघा, कॅटेगरी किती आहे याची, कॅटेगरी रँक आहे 4,066, की जो आता आपण नेमका बघितला. म्हणजे थोडक्यात कॅटेगरीमध्ये याच्या एस-सीचे जवळपास 4,000 मुलं तरी 4,065 मुलं तरी भरती आहे. काही मुलं एमबीबीएस करतील, काही मुलं बीडीएस करतील, तेव्हा कुठे याचा नंबर बीएमएसला या ठिकाणी लागणार आहे. पण मग आता हे सगळे कट ऑफचं जे प्रेडिक्शन आहे, तर ते कॅटेगरीनुसार केलेलं आहे. तर हे सगळं मी तुम्हाला इथं व्यवस्थित दाखवतोय. फक्त थोडं तुम्ही काय करा की यावर फोकस कसा करायचा बघा. आता हे जे सगळं पीडीएफ आहे एकंदरीत असलेलं आणि हा कट ऑफ केव्हा काम करेल, तर हे पण लक्षात घ्या. आता समजा हे जे कट ऑफ मी काढलेले आहे, तर हे कट ऑफ काम केव्हा करतील, कारण तुम्ही जर म्हणत असाल की नाही आता तुम्ही सर हे कट ऑफ नेमके पहिल्याच राऊंडचे का काय, तर हे बघा, ह्या कॅटेगरी आहे त्याच्या एस-सी, एस-टी, व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, एसबीसी हे सगळे. आणि यात विशेष काय केलेलं आहे, आम्ही आमचा टीम आणि आम्ही सर्वांनी बसून एक या ठिकाणी प्रेडिक्ट केलेलं आहे. हे ऑल इंडिया रँक आहे सगळ्या विद्यार्थ्यांचे. ओके, आणि सोबतच तिकडं एस-एम-एल सुद्धा आहे. तर तुम्ही आता तो अगोदरचा जो हे थोडं याला व्ह्यू मोठा करतोय मी. बघा, हे सगळे ऑल इंडिया रँक आहे, हे एस-एम-एल आहे, हे कॅटेगरी रँक आहे आणि हा स्कोअर आहे की कोणत्या स्कोअरचा विद्यार्थी इथं लागू शकतो. बघा, जसं एस-सी वाला 271 लागू शकतो, एस-टी वाला 216 वर पण त्याला नंबर लागू शकतो, व्हीजेचा कट ऑफ 284 निघतोय. मग आता हे सगळं केव्हा काम करणार आहे, हे महत्वाचं आहे. कारण तुम्हाला जर बीएमएस ला ऍडमिशन घ्यायची असेल तर प्लॅन खूप महत्वाचा आहे बरं का. तसा प्लॅन तुमचा सक्सेसफुल होणारच नाही. तुम्हाला जर का या कट ऑफचा विचार करायचा असेल यामध्ये दिलेल्या, तर तुम्हाला प्लॅन करणं आहे. आता प्लॅन कसा करायचा बघा. आपण जर समजा आता एक जर विचार केला, तर सध्या आपण जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ज्या चॉईस फिलिंग सध्या सुरू आहे, तर त्या 2 कोर्सेसच्या सुरू आहे आपल्याला माहिती आहे, एमबीबीएस आणि सोबतच दुसरा कोर्स कोणता आहे, बीडीएस. तर याच्या आज रोजी चॉईस फिलिंग सुरू आहे, म्हणजे आज 9 ऑगस्ट आहे. तर आजच्या दिवशी याच्या चॉईस फिलिंग सुरू आहे. पण आपला हा जो दुसरा ग्रुप आहे की जो बीएमएस बीएचएमएस वाला आहे, तर या ग्रुपच्या अजून चॉईस फिलिंगची नोटीस पण नाही आली. तर प्लॅन कसा बनवायचा लक्षात घ्या, जेणेकरून आपण या कट ऑफ मध्ये कुठेतरी बसूया
आणि नंतर पुढचा प्लॅन आपण करू शकतो. कसा प्लॅन बनवायचा बघा. आता हे जे ग्रुप ए, तर ग्रुप ए चा आता सध्या चॉईस फिलिंग सुरू आहे. तर याचा पहिला राऊंड आपल्याला नेक्स्ट वीक मध्ये बघायला मिळणार आहे. साधारण एक 13-14 तारखेला ही सिलेक्शन लिस्ट येईल. ठीक आहे. आता यानंतर काय होईल, याच्या चॉईस फिलिंग सुरू होतील या कोर्सेसच्या. मग आता आपण काय करणार आहोत, तर याच्या चॉईस फिलिंग नंतर करणार आहे, कारण आता सध्या एमबीबीएस बीडीएस च्या चॉईस फिलिंग सुरू आहे. मग याचा सुद्धा राऊंड पहिला लागणार आहे, राऊंड नंबर 1. ठीक आहे. आता यानंतर काय होईल बघा, पुन्हा या एमबीबीएस बीडीएसच्या नव्याने चॉईस फिलिंग सुरू होतील दुसऱ्या राऊंडसाठी. मग हा दुसरा राऊंड लागेल. नंतर काय होणार, हा दुसरा राऊंड लागला समजा की इकडचा सुद्धा चॉईस फिलिंग सुरू होतील आणि हा पण दुसरा राऊंड कंडक्ट होईल. म्हणजे थोडक्यात इकडचा दुसरा राऊंड झाला या एमबीबीएस बीडीएसचा की इकडचा राऊंड लागणार आहे. ठीक आहे. तर हे असं पॅरलली चालत राहणार आहे. आपण थोडं कट ऑफ रिड्यूस केव्हा होईल, कमी केव्हा होईल, तर हे डिस्कस करतोय. बघा आता नंबर 3, या 3 ला पुन्हा चॉईस फिलिंग होतील एमबीबीएस बीडीएसच्या आणि परत एक राऊंड लागेल की ज्याला आपण राऊंड 3 म्हणतोय. आता याला पण तिसरा राऊंड लागणार आहे आणि नव्याने चॉईस फिलिंग होतील. आता काय होणार आहे बघा, या तिसऱ्या राऊंड नंतर सगळा गेम चेंज होत असतो. तर तो कसा लक्षात घ्या. समजा इकडं या मुलांना एमबीबीएस बीडीएस जे काय पाहिजे होतं ते मिळालं. ठीक आहे. आता याचा जो चौथा राऊंड होणार आहे, तर या चौथ्या राऊंडसाठी जे मुलं चॉईस फिलिंग करतील तर ते मुलं फक्त फ्रेश मुलं असतात. आता फ्रेश म्हणजे नेमके कोणते, की जे वरती कुठेही जॉईन झालेले नसतात या राऊंड मध्ये, तर ते चौथ्या राऊंड मध्ये येतात. आणि इकडे सुद्धा तेच होतं. इकडचा जो चौथा राऊंड आहे चॉईस फिलिंग साठी जे पण कॉलेजेस उपलब्ध राहतील चौथ्या राऊंडच्या, तर ते फक्त कोणत्या मुलांसाठी उपलब्ध राहतील, फ्रेश. आता फ्रेश या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे, तर तो व्यवस्थित समजून घ्या. कारण तुम्ही जर बीएमएस प्लॅन करताय, सोबत सोबत तुम्हाला महाराष्ट्रासोबत इतर स्टेट प्लॅन करावं लागतं का, तर ही पण महत्वाची गोष्ट आहे. बघा लक्षात घ्या. समजा या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालं आणि ते जॉईन करून घेतलं त्यानं. ठीक आहे. जॉईन केलं समजा, तो सेकंड राऊंड मध्ये समजा जॉईन केलं, बेटरमेंट झालं, काय झालं असेल ते, आणि थर्ड राऊंड मध्ये परत तो जॉईन असेल, तर त्याला या फोर्थ राऊंडला येता येत नसतं. थोडक्यात काय, पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, या तिन्ही राऊंड मध्ये ज्यांना ज्यांना कॉलेज मिळालं आणि त्यांनी ते जॉईन केलं, तर ते मुलं चौथ्या राऊंड साठी नॉट इलिजिबल असतात. ठीक आहे. नॉट इलिजिबल. आता या शब्दाचा मिनिंग काय होतो, की ते मुलं या चौथ्या राऊंडच्या चॉईस फिलिंगच नाही करू शकत. आता चौथ्या राऊंडला कोणते मुलं क्वालिफाय राहतील, की ज्यांना कॉलेजच नाही मिळालं. थोडक्यात ज्यांचा स्कोअर कमी होता, तर अशी मुलं चौथ्या राऊंडसाठी इलिजिबल राहतात. मग त्यामुळे तो कट ऑफ येतो खाली. मग आता हे जे आपण प्रेडिक्ट केलेलं आहे, हा जो कट ऑफ आहे, तर हा जवळपास चौथ्या राऊंड पर्यंत येण्याचे चान्सेस आहे. तुम्ही जर यापेक्षा साधारण एक 10-15 मार्क जर का वर असाल, तर थर्ड राऊंड पर्यंत पण तुमचं ऍडमिशन यामध्ये होऊ शकतं. पण आता हा प्लॅन करताना कसा प्लॅन करायचा बघा. यामध्ये तुमचं बीएमएस बीएचएमएस दोन्ही सोबत सोबत पाहिजे. आता जर तुम्ही कुठे जॉईन झालेले नसाल आणि तुम्हाला जर का बीएमएस प्लॅन करायचा असेल व्यवस्थित, जिजाऊ अकॅडमीला पण तुम्ही अजूनही जॉईन होऊ शकता. सेंड किंवा असा मेसेज करा, आम्ही आमचे डिटेल्स शेअर करू. त्यानंतर आपण बीएमएस बीएचएमएस सोबत सोबत कसा प्लॅन करता येईल, शेवटच्या राऊंड पर्यंत कसं जाता येईल, तर हे सगळं त्यानंतर बघूया. पण लगेच एवढं सोपं पण नाही बरं का. आता शेवटच्या राऊंडला जर का बीएचएमएसच्या सीट जर नसतील, तर तो पण अवघड विषय होऊन बसतो. कारण काय, की एखाद्या वेळेस काय होतं, की बीएचएमएसच्या सीटच नाही राहत शेवटच्या राऊंडला, मग वर्ष पण वाया जाऊ शकतं. तुमचा स्कोअर 150-200, तर अशा वेळेस तर तुम्ही रिस्क घेऊच नका. थोडक्यात याच्यापेक्षा जर का तुम्ही कुठं कमी येत असाल या कट ऑफ पेक्षा, तर तुम्ही आतापासून अदर स्टेटचा विचार करा. मग त्यामध्ये एमपी स्टेट आहे, कर्नाटक आहे, किंवा मग उत्तराखंड आहे, यूपी आहे, तर अशा स्टेटचा विचार करा. म्हणजे यापेक्षा जर तुमचा स्कोअर जर कमी असेल, तर नक्कीच आतापासून तुम्ही ती तयारी ठेवा. एकदा मी परत दाखवून देतो बघा. हे पहा कॅटेगरी, आणि हे सगळं एकदा परत बघूया आपण, की नेमकं कोणत्या कॅटेगरीला आपण किती एसएमएल घेतलेला आहे. बघा हे जे एससी आहे 271, एसटी 216, हे सगळे कट ऑफ प्रेडिक्ट केलेले आहे. आणि अजून एक लक्षात घ्या, हे प्रेडिक्शन आहे, यामध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो. म्हणजे असं माझं म्हणणं नाही की मी आणि आमच्या टीमनं बसून जे काढलं ते फायनल झालं, असा विषय नाही. पण हे प्रेडिक्शन आहे, आणि यामध्ये मी पण पब्लिकली प्रत्येक व्हिडिओमधून सांगतो की हे प्रेडिक्शन काही 100% खरे होत नसतात. तर त्यामुळे तुम्ही इतरही कुठले जर व्हिडिओ बघत असाल, तर ते पण प्रेडिक्शनच असतात. यामध्ये थोडाफार चेंज तर अपेक्षित आहेच, होतोच, तो दरवर्षी होतो. करेक्ट हाच नंबर येईल असा काही नाही. फक्त आपण काय केलं, की एक प्रयत्न केला एसएमएल नुसार, की कोणत्या ठिकाणी विद्यार्थी कुठं बसतोय. ठीक आहे. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल बीएमएस बीएचएमएस सोबत सोबत काउन्सिलिंगसाठी किंवा मग एमबीबीएस बीडीएस साठीचा पण प्लॅन असेल, तर तुम्ही जॉईन होऊ शकता. आज आपण थांबूया. ओके, बाय.